नमस्कार. जय महाकाल. नमः शिवाय. आजपासून आपण पारंपरिक ज्योतिषशास्त्र बघण्याची सुरुवात करणार आहोत. अंकशास्त्राप्रमाणे 9 नंबर 1 पासून 9 नंबर त्यांचे ग्रह आणि त्या ग्रहांची माहिती आपण थोडक्यात घेतली आहे. आत्ता आपण सुरुवात करतो ती कुंडली बघण्यापासून आणि मांडण्यापासून. आणि आजचं थोडक्यात 12 राशींचं राशी भविष्य बघणार आहोत. ते अगदी थोडक्यात बघणार आहोत. राशी भविष्य चंद्रावरून ते बघितलं जातं. तंतोतंत ते सगळ्यांनाच जुळेल असं नाही. ज्याप्रमाणे जिथे ते गरजेचं आहे ज्या व्यक्तीला, कारण एका राशीची असंख्य माणसं असतात आणि राशीप्रमाणे तसं भविष्य फार सांगता येत नाही आणि ते मॅचही होत नाही. अर्थात कुंडलीमध्ये चंद्र कुठे आहे, काय पोझिशनला आहे, कोणत्या राशीत आहे, त्याप्रमाणे ते भविष्य असतं. पण राशी भविष्य एक भाग आहे ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी काही गोष्टी सांगितल्या जातात. त्या अगोदर कुंडलीचं आपण समजून घेऊया. जन्माच्या वेळी अवकाशात जे तारे आणि ग्रह असतात त्याप्रमाणे ती कुंडली असते. पूर्वेला सूर्य उगवतो, त्या पूर्वेला धरून लग्न मांडलं जातं. कुंडलीतलं पहिलं स्थान त्याला लग्नस्थान म्हणतात. कुंडलीत 12 खाणे आहेत, 12 स्थाने आहेत, त्याला भाव म्हटलं जातं. प्रत्येक भावाचे गुणधर्म, काम, कार्य, नंतर त्याचा प्रभाव सगळं असं एक वेगळं वेगळं आहे. तर ते आता ह्याच्या पुढे प्रत्येक एक भावाचं आपण भाव म्हणजे प्रत्येक एक स्थानाचं आपण जाणून घेणार आहोत की काम काय, त्याच्यामध्ये कसं विश्लेषण होतं. जन्माच्या वेळी त्याच्यात जे ग्रह येतात त्याप्रमाणे त्या स्थानाचं ते भविष्य सांगितलं जातं. पण त्या स्थानाचे काय गुणधर्म आहेत आणि त्या स्थानात येणारा ग्रह असं त्याचं भविष्य सांगितलं जातं. जन्माच्या वेळेला जो पहिला कुंडलीतलं पहिलं घर आहे त्याला लग्न घर बोलतात. जन्माच्या वेळी पूर्वेला सूर्य असल्यामुळे पूर्वेला जे लग्न जो आकडा येतो तो तिथे मांडला जातो आणि त्याप्रमाणे मग पुढचे आकडे कुंडलीमध्ये मांडले जातात. त्या आकड्याचा पण ग्रह म्हणजे पारंपरिकला अंक ज्योतिषशास्त्राला वेगळे आकडे आहेत ग्रहामध्ये, पारंपरिकला वेगळे आकडे आहेत ग्रहामध्ये. तर प्रत्येक भावाचं जेव्हा आपण विश्लेषण करू तेव्हा त्या भावात येणाऱ्या आकड्याचं पण मी विश्लेषण करेन. 1 नंबर आला तर मंगळ, 2 नंबर आला तर शुक्र, 3 नंबर आला तर बुध, 4 नंबर चौथा खाना म्हणजे चौथा भाव चंद्र, 5 नंबर रवी, 6 नंबर बुध, 7 नंबर शुक्र, परत एकदा 8 नंबर मंगळ, 9 नंबर गुरु, 10 नंबर शनी, 11 नंबर सुद्धा शनी आणि 12 नंबर गुरु. असे प्रत्येक ग्रहाला चंद्र आणि रवी सोडून बाकी सगळ्या ग्रहांना 2-2 राशी दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ गुरुला धनु आणि मीन रास. पारंपरिक ज्योतिषशास्त्र बघतोय आपण. आता न्यूमरोलॉजी टोटली बाजूला ठेवा, त्याच्याकडे आपण जाणार नाही आहोत. त्याचं पण शेवटी विश्लेषण बघणार आहोत. तर गुरुला जसं अर्थात 2 राशी दिलेल्या आहेत त्या मी स्क्रीनवर देते तुम्हाला. कोणत्या ग्रहाला कोणत्या 2 राशी दिलेल्या आहेत त्या तुम्ही समजून घ्या. ही झाली कुंडलीचं थोडक्यात माहिती. 12 खाने, 12 भाव, प्रत्येक भावाचं वेगवेगळं कर्तव्य, काम आणि शरीर आपण जसं पकडतो शरीराचे अंग भाग तिथे येतो. जसं पहिलं लग्न डोकं येतं किंवा ते आपण त्याचे काय काम, पहिल्या स्थानातनं काय बघायचं, दुसऱ्या स्थानातनं काय बघायचं, तिसरं, असं सगळं कुंडलीचं विश्लेषण आहे. तर आपण नंतर पहिलं स्थान, दुसरं स्थान, तिसरं स्थान असं प्रत्येक स्थान वेगवेगळं मी विश्लेषण देणार आहे, म्हणजे तुम्हाला समजायला पण सोपं जाईल. मी आता एकत्र सगळं सांगितलं तर थोडासा गोंधळ होऊ शकतो तुमचा. आणि हे झालं कुंडलीबद्दल थोडक्यात. कुंडलीतलं थोडक्यात 12 स्थाने, 12 खाणे, त्याच्यात पडणारे आकडे. पहिलं स्थान म्हणजे लग्नस्थान. जन्माच्या वेळी पूर्वेला जो आकडा आहे तो त्या तिथे येतो जन्म वेळेनुसार आणि त्याप्रमाणे पुढचे आकडे पडतात आणि कुंडली तयार होते. आणि त्यावेळी जे अवकाशात ग्रह त्या स्थितीमध्ये त्या राशीत असतील ते तसेच्या तसे त्या कुंडलीमध्ये येतात आणि मग ती जन्मकुंडली तयार होते. जन्मकुंडली आणि राशी कुंडली दोन्ही वेगळ्या वेगळ्या आहेत. कुंडलीमध्ये बरेच वेगळे वेगळे प्रकार आहेत पण ते आता आपण नाही घेणार आहोत. ते जसजसं पुढे जाऊ तसतसं कुंडलीचे वेगळे वेगळे
मुख्य प्रकार जे भाग आहेत ते मुख्य आपण कोणते बघायचे गरजेचे आहेत का ते नंतर बघू. नवमांश येतं, नंतर द्वादश, म्हणजे अशा बरेच कुंडलीचे भावचलित कुंडली असे खूप कुंडलीचे भाव आहेत. म्हणजे त्याचे प्रत्येक ह्याला धरून ते एक कुंडली बनवलेली आहे. मग ती बघायची गरजेची आहे का, कशासाठी बघतात, तर ते सगळं आपण पुढे जाणार आहोत. आत्ता त्याचा गोंधळ इथे नाही करायचा आहे आपल्याला. आता हे झालं कुंडलीबद्दल थोडक्यात माहिती. अजून जर तुम्हाला काय माहिती हवी असेल, अजून व्यवस्थित विस्ताराने अगदी हळूवार हवी असेल, तर कमेंट्समध्ये मला कळवा. मी अजून सोप्या पद्धतीने अजून विस्ताराने सांगण्याचा प्रयत्न करेन. पण मी बऱ्यापैकी तुम्हाला समजवलं आहे, हेच आहे, तुम्ही समजून घ्या. कुंडली ऑनलाईन मिळतं, कुंडली रिकामी खाण्यासकट 1 नंबर 2 नंबर टाकून ती ऑनलाईन तुम्ही डाउनलोड करा आणि मी जसं सांगते त्याप्रमाणे समजून घ्या. मी स्क्रीनवर तुम्हाला कुंडली दाखवलेली आहे कशी असते. तर हे झालं कुंडली. आता सुरुवात करतो पण कुंडलीचा प्रत्येक भाव आपण रोज एक एक बघणार आहोत. म्हणजे जसा मला रोजच नाही, जसा मला वेळ मिळेल तसा. आजचा राशी भविष्य आता आपण सुरुवात करूया बघायला. थोडक्यात सांगणार आहे. खूप राशी भविष्य तंतोतंत सगळ्यांनाच मॅच होईल असं नाही. ज्याला जिथे ज्यावेळी चंद्राचं काम आहे, ज्या ज्या राशीचं, त्यांना जे जातकाला जे गरजेचं आहे ते त्यांनी घेऊन त्याचा तो वापर करावा. आजच्या राशी भविष्याला आपण सुरुवात करूया. आज बुधवार, चंद्र मीन राशीतून भ्रमण करत आहे. रेवती नक्षत्र. आजचा अभिजित मुहूर्त आहे 11:58 ते 12:53 छोटे मोठे शुभ काम, गृहप्रवेश, गणेश पूजा किंवा छोटे मोठे शुभ काम तुम्ही ह्या मुहूर्तामध्ये करू शकता. त्याच्यानंतर राहुकाल 12:26 ते 2:10 आहे. या काळात तुम्ही कोणतेही शुभकाम करू शकत नाही. मुहूर्तांबद्दल मी वेगळा एक विशेष व्हिडिओ बनवेन. त्याच्यामध्ये प्रत्येक मुहूर्ताबद्दल मी थोडी माहिती आणि ते काय आहे मुहूर्ताचं विश्लेषण नक्की देईन, म्हणजे तुम्हाला मुहूर्ताबद्दलचं ज्ञान मिळेल. आजची पहिली रास आहे मेष. वैयामधून चंद्राचं भ्रमण आहे. थोडंसं व्यय म्हणजे नुकसान, चंद्राचं भ्रमण म्हणजे पटकन छोटंसं काहीतरी नुकसान होऊ शकतं. मोठं नाही, काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे. ऑफिसमध्ये थोडंसं दांडी मारावी लागेल, घरातनं वर्क फ्रॉम होम करावं लागेल. थोडंसं पैसे कोणाचे येणार असतील तर ते अडकतील किंवा त्याच्या संदर्भात काळजी निर्माण होईल. थोडंसं काहीतरी छोटंसं नुकसान, मोठं नाही, पण ते पैशाचंच काहीतरी नुकसान होऊ शकतं. वृषभ रास 11व्या स्थानातनं चंद्राचं भ्रमण आहे. मित्रांबरोबर गप्पा गोष्टी फोनवर किंवा भेटून, प्रवास मित्रांबरोबर जाण्याचे चांगले. मैत्रीण एखादी कोणाची असेल तर तिच्याबरोबर छान फोनवर गप्पा होतील किंवा तिच्याबरोबर बाहेर जाण्याचा, फिरण्याचा, ऑफिसला पावसामुळे दांडी मारण्याचा योग येऊ शकतो. आजचा दिवस चांगला जाईल. मिथुन रास 10व्या स्थानातनं चंद्राचं भ्रमण आहे. आज ऑफिसला परत पावसामुळे वर्क फ्रॉम होम, ऑफिसला न जाण्याचे योग येतील. बॉसबरोबर गप्पा होतील. छोटंसं काही धनलाभ होणार असेल तर तो होईल. छोटासा मैत्रिणी मित्राबरोबर छोटासा फोनवरनं काहीतरी वाद किंवा थोडंसं गैरसमज होऊ शकतात. अन्यथा आजचा दिवस खूप छान आहे. ऑफिसच्या कामामध्ये आजचा दिवस व्यस्त होईल. छोटासा प्रवास करावा लागेल ऑफिसच्या कामानिमित्त. कर्क रास देवदर्शन होतील, प्रवास होतील, नातेवाईकांना भेटण्याची वेळ येईल. दिवस आनंदात जाईल. त्याच्यानंतर परदेशात ज्यांचं जाण्यासाठी काही योग असतील, काम असेल, विजा येणार असेल तर तो आजच्या दिवसात नक्की येईल. आजचा दिवस खूप शुभ आहे कर्क राशीसाठी. सिंह रास. सिंह राशीत 8व्या स्थानातनं चंद्राचं भ्रमण आहे. छोटासा प्रवास होईल पाऊस असताना सुद्धा. त्याच्यानंतर थोडं सर्दी खोकला किंवा असा थोडासा त्रास होईल. पायाचे त्रास होतील. पाय पावसात भिजल्यानंतर जे स्किनचे त्रास होतात ते त्रास होण्याची शक्यता आहे. चांगला आहे आजचा दिवस. प्रवासामधनं लाभ होईल, आनंदात जाईल आजचा दिवस. कन्या रास. पार्टनरबरोबर गप्पा गोष्टी होतील. बाहेर जेवायला जायचा योग येऊ शकतो. व्यवसायातल्या पार्टनरबरोबर आजचा दिवस पैशाची जर काही देवाणघेवाण असेल तर तो लाभ होईल. छोट्याशा प्रमाणात पैसे मिळतील आणि आजचा दिवस आनंदाचा, गप्पा गोष्टींचा
आणि पार्टनरबरोबर व्यवसायात प्रगती करण्याचा जाईल. तूळ रास, सर्दी, खोकले, 6व्या स्थानातनं चंद्राचं भ्रमण आहे. डॉक्टरकडे जाऊन औषध आणून थोडं औषध घ्यावं लागेल. त्याच्यानंतर थंडीमुळे जे त्रास होतात, पावसात भिजल्यानंतर थंडी वाजणे, वाताचा, अंगदुखी असे थोडेसे त्रास होतील. अन्यथा आजचा दिवस खूप चांगला आहे. खूप मोठे त्रास किंवा मोठे आजार अजिबात नाही आहे. छोटासा एक प्रवास होईल. वृश्चिक रास, 5व्या स्थानातनं चंद्राचं भ्रमण आहे. पावसामुळे मुलांना सुट्टी मिळू शकते किंवा मुलांची खूप काळजी वाटणं, मुलांना थोडं सर्दीचा त्रास, सर्दी तापाचा, पावसात भिजल्यामुळे थंडीचा त्रास होऊ शकतो. मुलांच्या अभ्यासाची आणि प्रकृतीची थोडीशी काळजी वाटेल. त्याच्यानंतर धनुरास, आईबरोबर गप्पा होतील. 4थं स्थानातनं चंद्राचं भ्रमण आहे. आईबरोबर वेळ, कुटुंबाबरोबर घरात वेळ घालवण्याचे योग येतील. आईकडनं धनलाभ होईल, कुटुंबाकडनं पण धनलाभ होईल. छान आनंदाचा दिवस जाईल. घरात जेवणाचा कार्यक्रम होईल. कुटुंबाबरोबर वेळ घालवून वर्क फ्रॉम होम करावं लागेल. ऑफिसला आज सुट्टी मिळू शकते पावसामुळे आणि आजचा दिवस खूप छान जाईल. मकर रास, छोटासा कामानिमित्त प्रवास होईल. पावसातनं थोडंसं फिरावं लागेल. थोडीशी दगदग, थोडीशी थकावट होईल. भावंडांना भेटण्याचे योग येतील. बहीण असेल तर तिच्याकडनं धनलाभ होईल. गप्पा गोष्टी होतील. आनंदाची बातमी मिळेल. पैशामध्ये जर कोणती गुंतवणूक केली असेल तर त्यामधून छोटासा, मोठा नाही पण लाभ होईल आणि भावंडांबरोबर वेळ घालवण्यात आजचा दिवस जाईल. फोन येतील. जर कोण बोलत नसेल तर आज गप्पा गोष्टी होतील छान भावंडांबरोबर आणि छोटासा प्रवास होईल. कुंभरास, धनस्थानातनं चंद्राचं भ्रमण आहे. पैशासंदर्भात जर काही अडचणी असतील तर कुटुंबाकडनं मदत मिळेल. कुटुंबातील पैशाचे जर व्यवहार कुठे अडकले असतील तर त्याच्यामध्ये चर्चा होऊन मार्ग निघेल आणि आजचा दिवस कुटुंबाबरोबर छानपैकी जाईल. ऑफिसचं कामाचा थोडासा प्रेशर असेल, थोडीशी दगदग असेल, पण खूप मोठं नाही. आजचा दिवस आनंदात जाईल. मोठी उलाढाल तशी काही आज होणार नाही. झालाच तर नक्कीच लाभ होईल, पण तो भावंडांकडून होईल किंवा कुटुंबामधील कोणत्याही व्यक्तीकडनं पैशाची मदत मिळेल. मीन रास, मीन राशीतनं चंद्राचं भ्रमण आहे. मीन राशी गुरुची रास आहे. चंद्रगुरु एकत्र येतात तेव्हा गजकेशरी योग होतो आणि चंद्र जेव्हा मीन राशीत असतो तेव्हा गुरुच्याच राशीत असल्यामुळे दोघेही चांगले मित्र जवळचे असल्यामुळे आनंदाचा दिवस जातो, प्रवासाचा दिवस जातो, गोड चमचमीत खाण्याचा दिवस जातो आणि आजचा दिवस शुभ आहे. धनलाभाचा दिवस आहे आणि आनंदात जाण्याचा दिवस आहे. हे झालं 12 राशींचं भविष्य. उद्या पुन्हा भेटू. कुंडलीतल्या पहिल्या स्थानावर बोलू आपण. धन्यवाद.